सांगलीच्या मिरज तालुक्यात पाटगावमध्ये एका माजी सैनिकानं कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन घेतलं। 1 एकरातून मानाजी पाटील यांनी जवळपास 35 ते 40 टन कलिंगड फळाचं उत्पादन घेतलं। यामधून एकरी 3 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी। हॅलो मिरज तालुक्यातील पाटगाव येथील माजी सैनिक असणारे शेतकरी मानाजी पाटील यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रातून कलिंगड्याचं भरघोस असं उत्पादन घेतलेलं आहे। सध्या आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत कलिंगड्याच्या। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कलिंगड्याचं भरघोस असं उत्पादन या ठिकाणी आलेलं आहे आणि कमी क्षेत्रातून त्यांनी जे उत्पादन घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना अधिकचा फायदा देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कशा पद्धतीने त्यांनी ही कलिंगड्याची शेती केलेली आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची कलिंगड्याची शेती बहरलेली आहे? 1 एकर क्षेत्रामध्ये सफरसीड कंपनीचं बिग बॉस या जातीचं 9,500 तरु आणून आम्ही त्याची लागण केली आणि आता लास्ट स्टेजमध्ये फळ आहे आणि फळ आता म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे 2 दिवसात आणि 2 दिवसात हार्वेस्टिंग झाली की तकरीबन 35 ते 40 टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे। ह्याला टोटल खर्च 1.5 लाख रुपये केलता मी आणि उत्पन्न अपेक्षा आहे की 3 लाखाची, म्हणजे 1.5 लाख प्रॉफिट मध्ये मी जातो। 2 महिन्यामध्ये एवढं उत्पन्न कुठल्या पिकात मिळत नाही। तर आपल्या सोबत या ठिकाणी एक कृषी जे खतांची कंपनी आहे त्याचे अधिकारी आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे कलिंगड्याचं पीक घेतलेलं आहे, काय शेतकऱ्यांना ते कसं फायदेशीर ठरतंय? तर एकंदरीत पाहता हे कलिंगड पीक त्यांनी लावण केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि या कलिंगड या पिकामधनं शेतकरी हा आर्थिक सक्षम होऊ शकतो। कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, पाटगाव, सांगली।